अरे पप्पू, तुझ्या पप्पा मी बाहेर चाललाव. अहो सासूबाई, मी काय बोलत होते, मी तुमच्यासाठी वांग्याची भाजी आणि ह्यांच्यासाठी भेंडीची भाजी बनवते. अगं पण आम्ही बाहेर चाललाव ना. अरे ते एक काम करते, मग ह्यांच्यासाठी भेंडीची भाजी बनवते. ठीक आहे. चालेल, बाय. जा माझ्यासाठी 4 चपात्या आणि भेंडीची भाजी बनव. चुपचाप मी मॅगी बनवणार आहे, ते खायची असली तर खा, नाही तर स्वतः भेंडीची भाजी बनवून खा. किती भांडे पडलेत बाप रे सोनबाई. काय झालं आई? अगं भांडे किती पडलेत. ते झाडू मारून मी राहू दे मी घासते. ठीक आहे, चालेल. माझी सासू नाहीये, ती सासू एक नंबरची डायन आहे. कामवालीचे पैसे वाचवण्यासाठी माझ्याकडून सगळे काम करून घेते. माझ्या जर हातात असतं ना, ती त्यांचे मी हातात दाबले असते, पायात दाबले असते, डोकं दाबले असते. इतक्या प्रेमळ आहेत ना. अहो सासूबाई, तुम्ही कधी आलात? मला माहितीच नव्हतं. 6 वाजले. आता ही सासूबाई माझ्याकडून जेवण बनवून घेईल. अहो ऐका ना, तुमच्या मम्मीला काहीतरी बोला ना, आपल्या दोघायला बाहेर जायचंय, आज काहीतरी काम आहे. चला ना प्लीज, आज बाहेर जाऊया. मला जेवण नाही बनवायचं, लवकर रेडी व्हा. अगं सोनबाई, पाहुणे आले, उठ लवकर. ठीक आहे, काय बनवायचंय? का तब्येत ठीक नाही का? हो. कर आराम, मग मी बनवते. होईल का तुम्हाला? हो होईल. ठीक आहे, चालेल. मग तरी आज मला काम करायला लावणार होती, आता आराम करते मी.